बापाची माया न नवऱ्याचं छत। सुंदराचा विचार केला आहेस का बाबा? अरे बाळू, तिचं वय झालं हाय, 3-3 पोरं हाय, तरी सुख आहे का तिला? सुंदराला आराम करायला पाहिजे, जरा सुखानं जगू दे की तिला। किती काम करून घेणार आहेस तिच्याकडे? तर बघ बाळू, समजा आधीसारखं व्हायला पाहिजे असेल तर आधी जाण सत्यला घरला घे। सत्य ये बस। काय गाय, काय झालं आहे? तुझ्या डोळ्यात पाणी? मला सांग, तुझा संसार कसा चालला आहे? तुझं मन लागत आहे ना? व बाय समजा नीट आहे। आईला बरं वाटावं म्हणून म्हणती आहेस ना? व समजा कळलं आहे मला। माझी बाय आता मोठी झाली, हाच पतूर समध्या गोष्टी येऊन सांगायची। आता एवढी मोठी सल मनात दडवून ठेवली, आईला काय बी कळू दिलं नाही। माझ्या मायाची माणसं रुसली आहेत माझ्या। आता त्यासनी हे कोण सांगणार का अजून बी लय मोठा परिवार आहे माझा, जो मला हाक देतो आहे। त्यांच्या पायी लय पायपीट करायची आहे, आणि ते कराया मला ह्या पायात अडकलेल्या मायेच्या बेड्यात तोडायला लागतं। मग मी तरी काय करू आहे? तुला अजून त्रास नाही द्यायचा। अगं माझं काय आहे आता? तुम्ही सुखानं राहिलं तर मी आभी सुखात राहील। वय पण माझ्या परत तुझं दुःख मोठं आहे। जे हाय ते हाय, त्याला आता कोण बदलू शकत नाही। पण तुमचं आयुष्य आता सुरू झालं आहे, तुम्हाला सुख भेटलंच पाहिजे। माझ्या बी हातात काय नाही बघाय आता। बाळू मामांच्या वागण्यापुढे समद्यांनी हात टेकलं। अगं पर त्यानं तुझ्या बाला वचन दिलं होतं का समद्यांचा सांभाळ करीन म्हणून, मग असं काय वागतो हाय? मी बी लय कळ सोचली, आता बोलतील मग बोलतील, पर नाही। आजी आणि आजोबा इतक्या दिवस सहन केलं, नाही तर कवाच तुझ्याकडे येणार होते। हे घर तुझंच आहे ग, पण नवऱ्याच्या सावली बिगर आयुष्य अवघड असतंय बघ बाईच। मग मी काय करू? समद बैजवार होय, तू नग काळजी करू। मी बोलते बाया संग।